वळूयात पुढच्या बातमीकडे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकी प्रकरण आता सीबीआयकडे सोपवण्याची शक्यता आहे, कारण गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयामध्ये जयेश पुजारा या आरोपीने दोनदा धमकी आणि खंडणीचा फोन केला होता। बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपी जयेश पुजारा याला नागपूर पोलिसांनी अटक करून नागपुरात आणले। तर जयेश पुजारा या प्रकरणात एकटाच आहे की आणखी कोणी साथीदार आहे, त्याला मोबाईल सिम कार्ड कोण पुरवायचं, या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं जाणार असल्याची शक्यता आहे। तर जयेश पुजारा या आरोपीने हा धमकीचा फोन केला होता आणि त्यानंतर आता हे प्रकरण सीबीआयकडे जाण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयामध्ये धमकी प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्याची शक्यता आहे। गडकरी यांच्या नागपुरातील जनसंपर्क कार्यालयामध्ये जयेश पुजारा या आरोपीने दोनदा धमकी आणि खंडणीचा फोन केला होता। बेळगाव तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या या आरोपी जयेश पुजारा याला नागपूर पोलिसांनी अटक करून सध्या नागपुरात आणलेला आहे। मात्र गडकरी धमकी प्रकरणाचा नेमका सूत्रधार कोण याचा तपास केला जाणार आहे आणि हा तपास आता सीबीआयकडे दिला जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे या प्रकरणात नेमकी कुणाची नावे समोर येतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता एक चिंता वाढवणारी बातमी आहे। मुंबई महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णसंख्या वाढत असतानाच मे महिन्यात कोरोनाचा उद्रेक होण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। मे महिन्यात दररोज 20,000 रुग्ण आढळणार असल्याचा इशारा कानपूर आयआयटीने दिल्याने टेन्शन वाढले। देशात गेल्या आठवडाभरापासून रेकॉर्ड ब्रेक रुग्णसंख्या नोंदवली जाते। देशात सध्या 25,587 सक्रिय रुग्ण आहेत। तर मे महिन्यात सर्दी खोकला अशी लक्षणे असणारे कोरोना रुग्ण वाढतील आणि यामध्ये दररोज 20,000 रुग्ण आढळतील असा इशारा कानपूर आयआयटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक मनिंद्र अगरवाल यांनी दिलेला आहे। तर देशभरात गेल्या 2 दिवसांपासून 80% रुग्णवाढ झाल्यामुळे सतर्क झालेल्या केंद्र सरकारकडून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ही बैठक घेणार आहेत। यावेळी कोरोना रोखण्यासाठी नव्या गाईडलाईन जाहीर होतात का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। गेल्या 2 दिवसांपासून उकाड्याची जाणीव अधिक तीव्र झालेली असताना मुंबईचं कमाल तापमान 2 अंशांनी अधिक वाढलंय। हे तापमान पुढील 2 दिवसांमध्ये आणखी वाढण्याची शक्यता आहे। गुरुवारी सांताक्रूज येथे 34.2 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवलं गेलंय आणि येत्या 2 दिवसांमध्ये कमाल तापमानाचा पारा हा 37 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रावर ढगांची द्रोणीय स्थिती तसंच खंडित वातास्थिती असल्यानं राज्यात पावसाळी वातावरण आहे। मुंबईमध्ये आज आणि उद्या आभाळ अंशतः ढगाळ असण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे। आणि आता एक दिलासादायक बातमी आहे। केंद्र सरकारने सीएनजी आणि पीएनजी गॅस दराबाबतच्या पारेख समितीच्या शिफारसी मंजूर केलेल्या आहेत। त्यामुळे आता सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या दरात किमान 10% कपात होण्याची शक्यता आहे। गॅस दरामध्ये कपात झाल्यास महागाईने होरपळलेल्या सामान्यांना मोठा दिलासा मिळेल। सरकार वर्षातून 2दा घरगुती नैसर्गिक वायूच्या किमतींचा आढावा घेतं आणि सरकारला पारिक समितीच्या शिफारसींवर निर्णय घ्यायचा असल्यानं 1 एप्रिल 2023 रोजी गॅसच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही। आता 12वी बोर्ड परीक्षा वर्षातून 2 वेळेस घेण्यासंदर्भात विचार सुरू आहे आणि असा निर्णय झाल्यास सेमिस्टर पद्धतीने वर्षातून 12वी बोर्ड परीक्षा 2 वेळेस घेतली जाईल अशी माहिती मिळते। याशिवाय 12वी बोर्डाची परीक्षा देताना विद्यार्थ्यांना आर्ट्स, कॉमर्स, सायन्स या अभ्यासक्रमाच्या मर्यादा न ठेवता विविध विषय निवडून 12वी बोर्ड परीक्षा देता येईल। नवे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क तयार करणाऱ्या तज्ञ समितीने 12वी बोर्ड परीक्षांसंदर्भात शिफारसी मांडलेल्या आहेत। जर समितीने केलेल्या शिफारसीनुसार निर्णय झाला तर या 12वी बोर्ड परीक्षा नेमक्या कशा होतील असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांसोबतच शिक्षकांच्या मनात देखील निर्माण झालाय। आयआयटी अभियांत्रिकी शाखेच्या प्रवेशामध्ये पात्रता परीक्षा असताना 75% गुणांच्या पात्रता निकषाची गरजच काय असा सवाल हायकोर्टाने गुरुवारी केंद्रीय परीक्षा संस्थेला केलाय। राज्य परीक्षा मंडळांसह एकूण 30 परीक्षा मंडळ सध्या देशभरात कार्यरत असून प्रत्येक मंडळ पर्सेंटाईल यादी प्रसिद्ध करत नाही आणि त्यामुळे या पद्धतीचा लाभ केवळ काही परीक्षा मंडळांनाच होईल। मग ही शिथिलता किती योग्य असाही मुद्दा कोर्टाने उपस्थित केलाय। तर प्रवेशासाठी नव्याने तयार करण्यात आलेली पर्सेंटाईल पद्धती आणि त्यातील तफावतीवर आठवड्याभरात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देखील हायकोर्टाने एनटीएला दिलेले आहेत।
पुढची बातमी पाहूयात। मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। ठाण्यातून अयोध्येसाठी शिवसैनिक रवाना होणार असून दुपारी ठाण्याहून निघणाऱ्या ट्रेनला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे झेंडा दाखवतील। 9 एप्रिलला होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाचे सर्व नेते आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने अयोध्येला रवाना होत आहेत। भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात ग्रीन हायड्रोजन निर्मितीला शासनाने मंजुरी देत 15.7 कोटींची तरतूद केली आहे। यात सौर ऊर्जेचा वापर होणार असल्याने हायड्रोजन निर्मितीसाठीची वीज आणि विजेसाठी लागणारा कोळसा देखील वाचणार आहे। हा प्रयोग यशस्वी झाल्यास राज्यातील 7ही केंद्रात तो राबवला जाणार आहे। तर विद्युत केंद्रांमध्ये जनरेटर कूलिंगसाठी हायड्रोजनचा वापर होतो। उत्पादन वाढलं तर त्याचा वापर इंधन स्वरूपात होऊ शकेल। 2030 पर्यंत 5 दशलक्ष मेट्रिक टन हायड्रोजन इंधनाचं उत्पादन करण्याचं केंद्राचं उद्दिष्ट आहे। मैदानातून उडणाऱ्या धुळीवर पाणी फवारणं किंवा हिरवळ लावणं असे काही उपाय सुचवलेले आहेत। मात्र पाणी किती वेळा फवारायचं आणि शिंपडलेल्या पाण्याचं बाष्पीभवन झाल्यानंतर पुन्हा उडणाऱ्या धुळीचं काय करायचं असे प्रश्न कायम राहतात। त्यामुळे सध्या तरी माफक खर्चात करता येणारा उपाय महापालिकेकडे नाहीये। आता तर महापालिकेने या प्रश्नी मुंबईकरांनीच उपाय सुचवावेत असं आवाहन केलंय। शिवाजी पार्कचं नूतनीकरण करण्यासाठी इथे पर्जन्य जलसंधारण प्रकल्प हाती घेतलाय। पार्कवर 400 ट्रक माती मैदानावर टाकण्यात आलेली आहे आणि गवतही लावण्याचा प्रयत्न केला। मात्र हा प्रयोग यशस्वी होऊ शकला नाही। वारा येताच मोठ्या प्रमाणात धूळ उडून प्रदूषण होतंय। पार्कात येणाऱ्यांना त्याचा त्रास होतोय। यावर धूळ उडू नये यासाठी मैदानांमध्ये स्प्रिंकलर्स बसवण्याचा उपाय काही रहिवाशांनी सुचवलेला आहे आणि शहरातील वाढतं प्रदूषण आणि मैदानातील मातीमुळे निर्माण होणारी प्रदूषकं यावर तोडगा काढला जावा अशी अपेक्षा मुंबईकरांकडून व्यक्त होते। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला